जवळपास हे माझं 4थं वर्ष आहे की मी जानेवारीची सुरुवात वर्षाची ही गणपतीपुळेपासून करतो आहे आणि आता ह्या वर्षी मी गणपतीपुळेला चाललो आहे। तर तुम्ही गणपतीपुळेला मुंबईवरून स्वस्तात आणि एकदम कमी खर्चात कसे पोहोचू शकता ह्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर ट्रेन आणि त्याच्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून तुम्ही ही जर्नी कशी पूर्ण करा ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। सोबत सगळ्या डिटेल्सही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील, ट्रेनचा टायमिंग वगैरे, आणि एंडला मी तुम्हाला या पूर्ण जी जर्नी आहे त्याचं बजेट ब्रेकडाऊन देईन। तर बघत राहा आणि हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आने वाली लोकल 4:48 की हो। तर हा आजूबाजूला दिसतो हा रत्नागिरी स्टेशनचा परिसर आहे आणि ही जनशताब्दीची ट्रेन ज्याने मी आलो आहे। तर ही जनशताब्दी प्लॅटफॉर्म नंबर 1ला लागते, कधी कधी 2लाही लागते। तर त्याच्यानंतर इथे उतरून इथून तुम्ही बाहेर पडू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिक्षा मिळते किंवा रिक्षा नसेल तुम्हाला घ्यायची तर तुम्ही STनेही प्रवास करू शकता। तर एकदम स्वस्तात बजेटमध्ये तुम्ही कसा प्रवास करा याची माहिती मी तुम्हाला पुढे देतो। तर आता इथून मी बाहेर चाललो आहे आणि त्याच्यानंतर पुढे तुमची पुढचा प्रवास कसा होणार आहे त्याची माहिती तुम्हाला बघायला मिळेल। तर बघत राहा। हा कोकण रेल्वे रत्नागिरीचा जो स्टेशनचा जो परिसर आहे हा परिसर येते आणि इथे तुम्हाला रिक्षा स्टँड पण दिसतो आहे। तर इथून तुम्ही रिक्षा घेऊन डायरेक्ट गणपतीपुळेला जाऊ शकता आणि हे रिक्षा साधारण 700 रुपये तुमच्याकडून घेतील, 700 ते 700 800। तर तुम्हाला तिथे बार्गेन करावं लागेल। जर तुम्हाला खूप लवकर पोहोचत असेल तर तुम्ही ते करू शकता। जर तुम्हाला रिक्षा घ्यायची नसेल तर तुम्ही स्टेशन बसून इथे हा तुम्हाला इथे समोर रोड दिसतो आहे इथून तुम्ही बाहेर पडू शकता आणि इथून बाहेर पडलात त्याच्यानंतर तुम्हाला ST आणि शेअर रिक्षाचा ऑप्शनही दिसतो। तर ती शेअर रिक्षा आणि ST कुठे मिळतात ते मी तुम्हाला दाखवतो। तर हा मेन रोड आहे जो जिथून तुम्ही बाहेर जाऊ शकता। तर आता आपण रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आलो आहे। तर हा व्हिडिओ स्पेसिफिकली खूप बजेट जर्नी तुमची बॅकपॅक वगैरे असेल किंवा तुम्हाला खूप कमी खर्चात गणपतीपुळेला पोचायचं असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ स्पेसिफिकली बनवत आहे। तुम्हाला जर खूप चांगल्या रीते खूप आरामात जायचं असेल तर तुम्हाला इथून स्टेशनच्या बाहेरच रिक्षा मिळतात, त्या तुम्हाला 600 700 या रेटमध्ये तुम्हाला गणपतीपुळेला सोडतील। पण जर तुम्हाला खूप कमी खर्चात ही जर्नी करायची असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला कमी खर्चात करायची नसेल तर तुम्ही सरळ इथून रिक्षा पकडून जाऊ शकता। तर आता पुढच्या जे जर्नी आहे इथून तुम्ही कमी खर्चात ST स्टँडला कसे जाऊ शकता तेही मी तुम्हाला दाखवतो आणि पुढे गणपतीपुळेसाठी कोणती ST पकडावी लागेल तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल। तर बघा, स्टेशनवरून तुम्ही लेफ्ट घेतल्यानंतर हा इथे रोड येतो आणि हा रोड इथे संपतो। तर तुम्हाला इथे पुढे मेन रोड दिसत असेल तिथे तुम्हाला रत्नागिरी स्टँडला जाणारी ST किंवा शेअर रिक्षा मिळेल। तर आता आम्ही तिकडेच चाललो। तर आता तिकडून पुढे ST मिळते किंवा रिक्षा ते आता बघू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची माहिती तशी देतो। बघा, आता तुम्ही स्टेशन ते STवरचा प्रवास बघितला असेल तर ह्या ज्या ST आहेत तो ह्या तुम्हाला जुन्या ST स्टँडला सोडतात। तर याच्या पुढे अजून एक राहाटाघर म्हणून पण ST स्टँड आहे। तर तिथे न जाता तुम्ही या जुन्या ST स्टँडला उतरू शकता आणि इथे उतरलात की इथे हे वेलनेस फॉरएव्हर, गणेश भुवन वगैरे ही जी दुकान आहेत त्याच्या बाजूलाच हा इथे तुम्हाला बसस्टॉप दिसेल। तर या बसस्टॉपच्या इथून तुम्हाला गणपतीपुळेला जाणारी बस मिळू शकते। तर आता आम्ही इथे बससाठी थांबलो आहे। तर थोड्या वेळात बस येईल आणि ती बस मिळाली की त्याच्या पुढच्या जर्नीच्या डिटेल्स मी तुम्हाला देईन। तर बघा, या स्पॉटला गाडी घेऊन आलेलं ना, स्पॉट बायको
जवळपास 1 तासाचा प्रवास करून आपण गणपतीपुळेला पोचलो. तर आता इथे गणपतीपुळेला पोचल्यावर पुढची तुम्ही कुठे राहाल, कुठे खाऊ शकता, याच्याही डिटेल्स मी तुम्हाला देतो. सोबत तुम्ही ज्यावेळी इथे ट्रॅव्हल करता त्यावेळी जी एस टी पकडाल ती आरेवारे मार्गे येणारी एस टी पकडा, जेणेकरून तुम्हाला जो समुद्र आहे तो कॉन्स्टंटली दिसत राहील आणि त्याच्यानंतर तुम्ही हा प्रवासही एन्जॉय करू शकाल. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मुंबईवरून इथे पोचाल तर त्याचा बजेट ब्रेकडाऊन मी तुम्हाला सांगतो. तर बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आय होप ही जी गणपतीपुळेची जर्नी होती मुंबई टू गणपतीपुळे ती तुम्हाला आवडली असेल. फक्त 260 रुपये एवढ्या स्वस्त्यात ही जर्नी झाली आहे. तर या जर्नीचा एक बजेट ब्रेकडाऊन मी तुम्हाला सांगतो. तर मुंबईवरून मी जी ट्रेन पकडली ती होती मुंबई टू मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. तर ह्या ट्रेनचं पर पर्सन तिकीट होतं 195 रुपये, 195 एवढं हे तिकीट होतं त्याचं. त्याच्यानंतर रत्नागिरी स्टेशन ते रत्नागिरीचा जो एस टी स्टँड आहे तिथपर्यंत जी बस एस टी तुम्हाला दिसली व्हिडिओमध्ये, तर त्याचं तिकीट 20 रुपये पर पर्सन होतं. आणि त्याच्यानंतर रत्नागिरी एस टी स्टँड ते गणपतीपुळे जी एस टी पकडली त्याचं तिकीट पर पर्सन 45 रुपीज 45 रुपये एवढं हे तिकीट होतं. तर अशा प्रकारे एकंदरीत 260 एवढ्या स्वस्त्यात तुम्ही इथे गणपतीपुळेला पोहोचू शकता आणि ही सेम रूट तुम्ही फॉलो करू शकता आणि एवढ्या स्वस्त्यात ही जर्नी कंप्लीट करू शकता. खूप कम्फर्टेबल जर्नी आहे. एकटे सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा जर मुलांचा ग्रुप असेल तर खूप स्वस्तात तुमची ही जर्नी होते. फॅमिली असेल तर गणपतीपुळे स्टेशनवरून तुम्हाला डायरेक्ट रिक्षा मिळतील ज्या तुम्हाला 500, 600 ते 700 या दरामध्ये इथे गणपतीपुळेला आणू सोडेल. तर चॉईस तुमचा आहे. बजेट जर्नी करायची आहे की खूप आरामदायकरित्या प्रवास करायचा आहे, दोन्ही ऑप्शन मी तुम्हाला दिलेत. तर अशा प्रकारे तुम्ही मुंबईवरून गणपतीपुळेला येऊ शकता. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता गणपतीपुळेमध्ये कुठे कुठे राहाल याचे डिटेल्स पुढच्या व्लॉगमध्ये मिळतीलच तुम्हाला. तर तोपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह आणि एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर.